चला नामा बॉईज वर्सेस जयसाई विरार. नाणेफेक जिंकले जयसाई विरार संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नामा बॉईजचे सलामी फलंदाज. एका ठिकाणी रोहन, दुसऱ्या ठिकाणी गुडलक. पहिल्या चेंडूवरती हलक्या रीतीने पहिली धाव घेतली गेलेली आहे रोहनच्या मार्फत. गौतम पहिला गोलंदाज. चार चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. हलक्या रीतीने हा चेंडू सुद्धा खेळून काढला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू अडवलाय. एकच धाव भेटू शकेल या चेंडूवरती. धावा फलकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. निर्धाव चेंडू. शेवट एक षटक संपलाय. धावा फलकावरती 5 एसटीचे. नवीन नाही, दुसरी वर आहे ना, जुनात द्यायला लागेल. अरे रखा है. हलक्या रीतीने अजून एक धाव काढली गेलेली आहे. कड़ी गड़ी बाद. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात न लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात न लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात न लाका. तर नवीन फलंदाज लेफ्ट हँडेड फलंदाज हेमल.
षटक संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीला 9 धावा फलकावरती. माझं मी काम पण करतोय ना. फटाफट ये काम करके चला 11 धावा फलकावरती. रोहित गोलंदाजी मार्गवरती आहे. सरळ बॅटीने मारला फटका. रोहितने अडवलाय चेंडूला. एकच धाव. रोहितने अडवलाय. गडी बाद. மகனே பொன்மகனே முத்தாயவனே தின்னும் சூரியனும் சந்திரனும் நாயவனே காலம் காத்து வச்ச ரட்சகனே சுபாரகனே எங்கள் கண்ணனாய் வந்தவனே பயமே மாறி போகி அண்ணன் வந்த விட்டு நில்ல இருட்டில் சிட்டி வாழும் ராஜாவுக்கு எல்லாரும் சொல்ல இவனை தொழுவான எங்கும் ஜனத்திறக்க காலம் நடித்து வச்ச சோற்றம் போலும் மட்டம் இன்னும் चल 13 धावा फलकावरती. शेवटचा बॉल. एकच धाव. तर धावा फलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा फलकावरती न्यामा बॉईज संघाच्या. दरम्यान शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकासाठी यश गोलंदाजी मार्गवरती येतोय. एकच धाव. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. टॅपचे सारे मारला फटका. रनआउटची संधी. रनआउट. चला राणा परत. அர்தாலா மேடல் நயே மேடல்லா
3 बॉल 19. राहुल येतो नवीन फलंदाज. 19 धावा फलकावरती आहेत. अजून 3 चेंडू बाकी असतील. लास्ट बॉल 20 रन. चला एकच धाव या चेंडूवरती 21 धावा फलकावरती लगावल्या जातात आणि 22 धावांचा टार्गेट येऊन राहते जयसाई विरार संघाला. चला कितीचं टार्गेट आहे? 22 धावांचं लक्ष जयसाई विरार संघासाठी. चालून बॅटर नेहमीप्रमाणे करण आणि गौतम ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाज ओमकार. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आलेली गेलेली आहे. तिने घेऊन काढला चेंडूला. अजून एक धाव धावसंघामध्ये ॲड केली जाते. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती एकेरी धाव घेत असताना दोन्ही फलंदाज. हलक्या रीतीने हा सुद्धा चेंडू खेळून काढला. अजून एक धाव धावसंघामध्ये ॲड म्हणजे 4 चेंडू आणि 4 धावा आलेल्या आहेत. अजून 18 धावांची गरज असेल. लगेचच टॉस केला जाईल यानंतरचा. सहा चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. अजून आपण पाहिलं तर 18 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. चला साई सिद्धी स्पोर्ट्स आणि साईराज संघ. चला टॉस साठी या. साई सिद्धी स्पोर्ट्स आणि साईराज. अभिषेक पांडे तुमच्या हस्ते टॉस केला जाईल. अभिषेक पांडे चला टॉस करण्यासाठी या.
गौतम पाटील बाद. चला एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. तर 7 धावा फलकावरती. नवीन फलंदाज अंकित नॉन स्ट्रायकरवरती. सायराज संघाने नाणेफेक जिंकलाय आणि लगेच निर्णय कळवायचा आहे. या इनिंग नंतर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. हलकर्तीने घेऊन काढला चेंडूला. अजून एक धावसंख्येमध्ये ॲड होईल. शेवटचा बॉल असेल. धावा फलकावरती 10. लास्ट बॉल धावा 10 फलकावरती. हलकर्तीने चेंडू हा सुद्धा खेळून काढलेला आहे. एक धाव अजून धावसंख्येमध्ये ॲड होईल. 2 षटका संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावरती. आता मात्र 2 षटका बाकी आहेत. 2 षटकामध्ये 11 धावांची अजून गरज असेल जयसाई विरार संघाला. हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया. समीर काय बापा चला 12वी धाव फलकावरती लगावली गेली आहे. 11 बॉल 10 धावांची गरज. हलक्याने खेळून काढला चेंडूला सुद्धा. एक धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली जाते. टॅपचे सारे माल फटका. पुन्हा एकदाचे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव अजून. चला 8 बॉल 7 धावांची गरज असेल. 8 बॉल 7. आठ बॉल 7. 8 बॉल 7. डिक्लेअर स्वरूपात अजून एक धाव. 7 बॉल 6 धावांची गरज. लास्ट बॉल असेल या षटकातला.
ड्राईव्ह केलंय आणि गाडी बाद चांगली फिल्डिंग. रनआउट झाल्यानंतर आता मात्र बॉल टू बॉलचं समीकरण येऊन राहते. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. आता मात्र मधल्या फळीतले फलंदाज एका ठिकाणी साहिल असेल, दुसऱ्या ठिकाणी अंकित असेल. सेकंड डाऊन 1 डाऊनचा या ठिकाणी फलंदाज मैदानामध्ये आहेत. चला हेमल हे षटक टाकण्यासाठी गोलंदाज, लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंडचा मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 6 मध्ये 6 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी जयसाई विरार संघाला. कमबॅक झाला या ठिकाणी नामाबॉईज संघाचा. आता कमबॅक करायचा आहे या ठिकाणी. अजून 1-2 निर्धाव चेंडू निश्चितच दबाव जयसाई विरार संघाला येऊ शकतो. ग्लानचा सहारे मारला फटका या ठिकाणी. अंकितच्या बॅटीतनं 1 धाव या ठिकाणी आली गेलेली आहे. तर मात्र 5 मध्ये 5 धावांची गरज. 5 मध्ये 5 धावांची गरज असताना निश्चितच स्ट्रायकरवरती नौका फलंदाज नवीन आला, आत्ताच आलेला आहे साहिल. अजूनपर्यंत एक पण चेंडू खेळलेला नाहीये साहिलने. परंतु आता हेमलच्या समोर कोणत्या पद्धतीची फलंदाजी करेल हे सुद्धा बघण्यासारखं असेल, कारण 5-5चं इक्वेशन आहे. थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी लावली गेलेली आहे. रोहित जयस्वाल उर्फ गुडलक थोडंसं पुढे या ठिकाणी सरसावलेला आहे फिल्डिंगसाठी. आणि या ठिकाणी थोडंसं टीमिटिंग या ठिकाणी झाली गेली होती. आणि त्यानंतर पुन्हा एकदा हेमल गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. हेमलचा हा चेंडू हा सुद्धा आता मात्र साहिलने खेळून काढला. स्वीपच्या सहारे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय 1 धावांसाठी. 4-4 इक्वेशन. 1 निर्धाव चेंडू. नामा बॉईज संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये या ठिकाणी येऊन राहील. परंतु एकेरी धाव काढत असताना आपण पाहिला जयसाई विरार संघ पाहिला तर सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये आहे. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा स्वीपचा फटका. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. अंकित साहिल ही जोडी मैदानामध्ये निश्चितच. हेमलला काय करायचं, हेमल चान्स देतोय मारण्याचा, परंतु जयसाई विरार संघाच्या फलंदाजांना माहिती आहे मारायला गेलो डॉट चेंडू निर्धाव चेंडू पडला त्यानंतर आपल्यावरती प्रेशर येईल. आणि एकेरी धाव घेऊनच ही धावसंख्या पूर्ण करायची आहे या अनुषंगाने केलेली बॅटिंग. प्रत्येक 3 चेंडूवरती काढलेली एकेरी धाव म्हणजे 3 धाव. आता मात्र थोडंसं अटॅकिंग फील्ड, ज्या दिशेला जास्त फटके एक्झिक्यूट केले जातात त्या दिशेला फिल्डर थोडासा जवळ आणला गेला आहे. आणि शॉर्ट कव्हरला सुद्धा एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी बोलावला गेलेला आहे. आता मात्र थोडासा दबाव या ठिकाणी दर्शवला जातो, दिसला जातोय या ठिकाणी. कारण ज्या पद्धतीने अंकितला कानमंत्र देण्यासाठी या ठिकाणी किशनने बोलवलं, नक्कीच मला वाटते आता मात्र दबाव वाढत चाललेला आहे जयसाई विरार संघाला. कारण अटॅकिंग फील्ड सुद्धा पहा, नामा बॉईज संघाची फिल्डिंग सुद्धा आतापर्यंत चांगली राहिली गेलेली आहे. तर त्या कारणे साहिल स्ट्राईक एंडवरती आहे. तर नक्कीच हेमलचा हा चेंडू. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. इधर का उधर, उधर का इधर, यहाँ पर फील्डिंग लगाई जा रही है. लेकिन इस बॉल पे अगर रन आई तो निश्चित ही जयसाई विरार टीम के लिए दो गेंदों में 2 रनों की जरूरत रहेगी. लेकिन 3 में 3 जरूरत है तो क्या होगा. हेमलचा हा चेंडू अडवलाय रोहितने, परंतु फेकी करू शकलेला नाहीये. आर एस अकॅडमीचे सर्वे सर्वा विकासजी
यादव यांचं आगमन या स्पर्धेमार्फत आपला हार्दिक स्वागत. विनंती असेल विकासजी आपण या मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. RS अकॅडमीचे विकासजी यादव सर आपलं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. चला दरम्यान 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फिल्डिंग या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती विचार विनिमय केला जातो. प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग बोलावली जाते कारण प्रत्येक चेंडू महत्त्वाचे आहे, प्रत्येक धाव महत्त्वाची आहे, प्रत्येक धाव रोखणं महत्त्वाची आहे. ती न्यामा बॉईज संघाला प्रत्येक चेंडू महत्त्वाचे आहेत 1 रन काढण्यासाठी जय साई विरार संघाला. चला मेरुचे फलंदाज बॅक टू डिपार्ट गेल्या निश्चितच त्याचा दबाव नक्कीच जय साई विरार संघावरती. हो निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश प्राप्त करतोय. निरंजनने चेंडूला अडवलंय आणि रनआउटच्या रूपाने गडी या ठिकाणी बाद केला जातोय. अटॅकिंग फिल्डिंग होती, वेगवान पद्धतीने चेंडू हाताळला आणि गडी बाद केला गेलाय. चला 1 मध्ये 2 धावांची गरज. जो निर्धाव चेंडू टाकायचा होता तो टाकला गेलेला आहे. हेमल मार्फत थोडासा कमबॅक केला गेलेला आहे. आता मात्र दबाव जाणवतोय जय साई विरार संघावरती. रनआउटच्या रूपाने गडी गारद झालेला आहे. आणि नवीन फलंदाज यश येतोय. फलंदाजी बाजू ज्या ठिकाणी 1 चेंडूमध्ये 2 धावांची गरज ह्या कराव्याच लागतील म्हणजे चौका ठोकावाच लागेल यशला हा सामना जिंकण्यासाठी. हेमल आतापर्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि या चेंडूवरती काय करेल यावर सुद्धा लक्ष असेल. यश करता हा चेंडू हलक्या रीतीने गाळ टाकलाय चेंडूला आणि हेमलनी हा सामना खेचून आणलेला आहे. चला लगेच मैन ऑफ द मैच. 6 गेंदों में 6 रनों की जरूरत थी. उस टाइम खाली 4 रन खर्च किए और अपने टीम को जिता दिया. वही गेंदबाज यहाँ पर मैन ऑफ द मैच का यहाँ